अर्थातच सोलापूरचा तडाखा डावकुऱ्याचा फलंदाज प्रथमेश राठोड तर नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने सोहेल शेख. आयकॉन वर्सेस आयकॉन म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत. पहिलं जोखीमग्रस्त षटक आशिष मेहरोल पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच हा खेळाडू सज्ज होतोय. म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक व पहिला चेंडू वेगात फेकला जातोय. निर्धाव चेंडूनं चौथ्या सामन्याला सुरुवात होते ती अवधू स्पोर्ट्स कणकवली त्यांच्या विरोधामध्ये. जय हनुमान जानवली यावेळी अल्टीपल्टी रिव्हर्सचा पवित्रा प्रथमेश राठोड घेतोय चेंडू. हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू अगदी बॅटच्या मधोमध घेतला जातोय. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू डीप थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. चौकारानं स्वतःचं खातं फलंदाज प्रथमेश राठोड मैदानावरती खोलतोय. म्हणजे धावांचा आघात 4 धाब्याने वैयक्तिक खातं खोलत स्वतःचं खातं खोलत प्रथमेश राठोड हा स्ट्राईकला सज्ज. यावेळी पुढे सरसावतोय पदलालित्य दर्शवतोय. चेंडू भिरकावून दिला जातोय मिड विकेटच्या पट्ट्यात. एकेरी धाव ही सहजासहजी मैदानावरती निघते. निघालेली एकेरी धाव ही लाख मुलाची व त्या एकेरी धावेने या आधीच्या चेंडूवरती आलेल्या चौकारानं सांघिक धाव फलक. प्राथमिक पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ हा समाप्त. तर एका चौकारानं 5 धावा असा सन्मानजनक धावफलक मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावफलकावरती दिसतोय. तो प्रथम फलंदाजी करणाऱ्या जय हनुमान जानवली या क्रिकेट संघाचा. डाव्या व उजव्या हाताची जोडगोळी मैदानावरती. तर दुसऱ्या बाजूनं जय हनुमान जानवली क्रिकेट संघाचा सरसेनापती संघनायक सोहेल शेख असेल तो यावेळी स्ट्राईकला. ज्यावेळी वेगवान चेंडूवरती प्राथमिक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न. मात्र ऑफिशियल्स मॅच आपले बंटी केरकर सर यांचा तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी इशारा येतोय. म्हणजे थर्ड अंपायर धावबासाठी रिव्ह्यू घेतला जातोय. तिसरे पंच या ठिकाणी पीसी रूम मध्ये जोडले जातील. थोड्याच वेळामध्ये खातरजमा केली जाईल व एकमताने निर्णय हा कळविला जाईल. फलंदाज धावबाद होतोय म्हणजे आउट असल्याचा इशारा येतोय तिसऱ्या पंचांचा. स्वतः जाणतोय सोहेल शेख की आपण समायोजित घरट्यापासून बरेचसे दूरवरती धावबाचा शिकार ठरत एकेरी धाव घ्यायची होती. तो प्रयत्न अंगलेट येतोय. प्रयत्न जीव घेणा ठरतोय व 0 धाव्याची बॅग आपल्या डोक्यावरती घेत निराश वदनाने बॅक टू द पॅव्हिलियन सोहेल शेख. विनंती आहे विकी मुंडे व्यासपीठावर यायचं आहे. मागच्या मॅचचा हिरो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विकी मुंडे आपल्या विनंती असेल आपण व्यासपीठावर या. पहिल्या सामन्यातील सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच हरी गौडा हा फलंदाज यावेळी मैदानावरती दाखल होतोय. तो जय हनुमान जानवली क्रिकेट संघाकडून कर्णधार पद भूषवत असताना सोहेल शेख सलामीसाठी मैदानावरती येतोय. मात्र अस्तित्वात नसलेली धाव घेताना स्वतःची विकेट प्रतिस्पर्धी संघाला बहाल ही केली जाते. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू सुमधुर ध्वनी निघतोय. फटका निघतोय. तो लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. पुरस्कार दिला जातोय प्रणय खाजनवाडकर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आमच्या व्यासपीठावर विकी मुंडे यांना दिला जातोय. फोटो कॉमेंट्री बॉक्स. त्यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू परत एकदा पलटवार रिव्हर्स स्वीपचा पवित्रा. रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार. लागला तर आबाद नाही तर बरबाद. यावेळी चेंडू अगदी बॅटच्या मधोमध घेतोय प्रथमेश राठोड सारखा कसलेला फलंदाज. चेंडू याही वेळी डीप थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे येतोय. चौकार डीजे. आघाडीचं पहिलं जोखीमग्रस्त षटक मैदानावरती समाप्त होत आहे. ते अवधू स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघासाठी. मात्र या जोखीमग्रस्त षटकामध्ये जो विश्वास दर्शवला होता आशिष मेहरोल या आउट ऑफ स्टेशन ओव्हरसीज खेळाडूवरती तो विश्वास कुठेतरी कमी पडतोय. विश्वासाला तडा दिला जातोय.
15 धावांची लयलूट होत आहे, ज्यामध्ये एक षटकार 2 चौकारांचा समावेश हा प्रथमेश राठोडच्या बॅटमधनं. म्हणजे अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, आक्रमकता हे बचावाचं मूलतंत्र या सूत्राचा परिपूर्ण अवलंब मैदानावरती प्रथमेश करतोय. यावेळी गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज राकेश सारंग मॅन फ्रॉम वेंगुर्ला सज्ज होतोय, तर बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचा इशारा हा नितीन जबडे सरांकडून. ज्यावेळी पहिला चेंडू हाफ ट्रॅकर आखूट टप्प्याचा चेंडू वेगात फेकायचा होता, मात्र वेगात चेंडू फेकताना टप्प्यापासून राकेश भरकटतोय, आपल्या दिशेपासून भरकटतोय. चेंडू उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर फेकला जातोय व अनुभवी पंच सर नितीन जबडे चेंडू वाईड असल्याचा इशारा, चेंडू अवांतर असल्याचा इशारा कॉमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचवत आहेत. अतिरिक्त एक धाव जोडली जाते, ती जय हनुमान जानवली क्रिकेट संघाच्या बाजूनं व 16 धावा या धावफलकावर. यावेळी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता, त्याच्यावरती हरिगौडाच्या बॅटमधनं नेत्रदीपक ड्राईव्हचा फटका, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात, एकेरी धाव घेतली जाते, दुहेरी धाव देखील पूर्ण होत आहे, मात्र विलंब होतोय फेकी करायला. याच संधीचा फायदा दोन्ही फलंदाज घेत आहेत व दुसऱ्या धावेची पावलं वेगात तिसऱ्या धावेकडे वळत आहेत. बहुमूल्य 3 धावांची लहर मैदानावरती निघते. 3 धावा हरिगौडाच्या वैयक्तिक खाती जमा होत आहेत, त्याच 3 धावा जय हनुमान जानवली क्रिकेट संघाच्या बाजूने मोजल्या जात आहेत व या बहुमूल्य 3 धावेच्या साथीनं जो धाव फलक या आधीच्या चेंडूवरती 16 वरती स्थिरावला होता तो वृद्धिंगत होतोय, तो बदलतोय, वेगात पुढे सरकतोय. तो 19 धावा धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. डाव्या व उजव्या हाताची जोडगोळी मैदानावरती क्षेत्ररक्षणामध्ये बदल हा केला जातोय. ज्यावेळी फलंदाज प्रथमेश राठोड पुढे सरकतोय, बदलाली ते दर्शवतोय, मोठा फटका टोलविण्याचा जरूर प्रयत्न करतोय, मात्र गोलंदाज चेंडू बॅक ऑफ द लेनचा टाकतोय, चेंडू बाहेरच्या दिशेने वळसा घेतोय व रोखलं जात आहे ते प्रथमेश राठोडला. ज्यावेळी बॅक ऑफ द लेनचा चेंडू हाफ ट्रॅकर, त्याच्यावरती कव्हरला नेत्रदीपक फटका टोलविला जातोय. धाव घेण्याचा कोणताही प्रश्न या ठिकाणी उद्भवत नाही, मात्र नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने नाट्यमय घडामोड घडते व हरिगौडा पहिल्या सामन्यातील हिरो यावेळी सबसेल 0 ठरतोय व क्रिकेटच्या परिभाषेतील आत्महत्या करत म्हणजे धावाचं शिखर ठरत तो मैदानाचा रस्ता सोडतोय, तर पॅव्हेलियनचा आसरा घेतोय तो डीजेच्या साथीनं. वरती 2 गड्यांच्या मोबदल्यात व नवीन फलंदाज मॅन फ्रॉम नेरूर दुर्गावाड अर्थातच झोएल नाईक हा फलंदाज यावेळी सज्ज असेल, तो नॉन स्ट्राईक एंडला. दुसऱ्या बाजूनं धावबादच्या स्वरूपात का होईना मात्र विकेट सफलता प्राप्त होते, ती गोलंदाज राकेश सारंगला व सज्ज होतोय पुढील चेंडू फेकण्यासाठी. यावेळी हाफ ट्रॅकर आखूट टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती पुलचा फटका, चेंडू निघतोय तो डीप लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे येतोय. गावडेवाडी प्रीमियर लीग GPL षटकार 6 धावांसाठी टीच आहे. गोलंदाज राकेश सारंगचा त्याच्यावरती नजर ठेवतोय फलंदाज प्रथमेश राठोड व जी आक्रमक फलंदाजी अगदी पहिल्या षटकापासून 30 फलंदाजी या ठिकाणी दुसऱ्याही षटकामध्ये. चेंडू डीप लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. ज्यावेळी चेंडू मधल्या यष्टीवरचा टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळसा घेतोय, मात्र मंद गतीचा चेंडू, कमी गतीचा चेंडू राकेशकडनं फेकला जातोय. बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका म्हणजे रिबाउंड फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू थेट विसावतोय राकेश सारंगच्या हाती, त्यामुळे धाव घेण्याचा कोणताही प्रश्न मैदानावरती उद्भवत नाही. 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. ज्यावेळी फलंदाज अतिरिक्त स्वरूपात सफल होतोय, उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर निघतोय, मोठा फटका टोलविण्याचा पवित्रा, मात्र लेग बाईचा इशारा दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती सर नितीन जबडे यांच्या माध्यमातून येतोय.
एक अतिरिक्त धाव जोडली जाते, ती जय हनुमान जानवली क्रिकेट संघाच्या बाजूनं. बघता बघता 2 षटक म्हणजे महत्त्वपूर्ण. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, दुसरं षटक बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचं. पॉवर प्लेची 2 षटकं, 12 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धावफलक मैदानावरती 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तसेच स्पर्धेदरम्यान सन्माननीय ऋषभ मेन कुदळे यांचं इथे आगमन झालंय. विनंती असणारे आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय. या गोलंदाजाने इनिंगला सुरुवात केली होती. पहिलं जोखीमग्रस्त मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक फेकलं होतं. तोच गोलंदाज मुंबई मायानगरीतील अष्टपैलू खेळाडू आशिष मेहरोल यावेळी दाखल होतोय. तो गोलंदाजीसाठी म्हणजे वैयक्तिक स्पेलची सांगता करणारं दुसरं तर डावातील तिसरं षटक आशिष फेकतोय. प्राथमिकता दिशा ठरविली जाते व प्रमुख पंच सर बंटी केरकर यांना पार करत त्यांच्या उजव्या बाजूनं राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाज सज्ज होतोय, तो आशिष मेहरोल. जवळी वेगवान चेंडू होता, फटका टोलविला जातोय, फटका सजवला जातोय. तो या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑफला. मात्र चेंडूने जे अपेक्षित अंतर गाठायला हवं होतं ते अपेक्षित अंतर चेंडू न गाठता चेंडू हवेत राहतोय, फटका फसतोय, झेल टिपला जातोय, खेळी समाप्त होते. आयकॉन खेळाडू प्रथमेश राठोड बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे अर्थातच सचिन जाधव हा डावखुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. आज प्रतिनिधित्व करतोय या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये जय हनुमान जानवली या क्रिकेट संघाचं. अगदी पहिल्या सामन्यामध्ये ज्याचा दर्जेदार खेळ आपण या मैदानावरती अनुभवला, ज्याच्या भरीव तोफखान्यातनं 2 टोलेजंग षटकार, आकाशाला गवसणी घालणारे षटकार आपण अनुभवले, तो टेनिस बॉल क्रिकेटमधील अनुभवाने परिपूर्ण बुजुर्ग असलेला खेळाडू सचिन जाधव यावेळी स्ट्राईकला सज्ज होतोय. तर दुसऱ्या बाजूनं महत्त्वपूर्ण तिसऱ्या षटकात अगदी पहिल्या चेंडूवरती ज्याला प्राइज विकेट प्राप्त होतोय, मोठा मासा गळायला लागतोय, फलंदाज प्रथमेश राठोड व तदनंतर उंचावलेल्या आत्मविश्वासानं गोलंदाजीच्या आक्रमणावरती सफलता प्राप्त गोलंदाज सज्ज होतोय, तो आशिष मेहरोल. यावेळी वेगवान चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा होता. प्रचंड वेग, भन्नाट वेगात फेकलेला चेंडू, वेगावर स्वार होऊन गोलंदाजी, ही गोलंदाज आशिष मेहरुलची आपण अनुभवतोय व या वेगावर कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं सचिन जाधवकडे. त्याही पेक्षा आल्या आल्या एका मोठ्या फटक्यानं स्वतःच्या डावाला प्रारंभ करणं ही तेवढीशी सहज सोपी बाब नाही, हे आशिष मेहरोल ठामपणे सांगतोय. तो एका निर्धाव चेंडूच्या साथीनं यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, ड्राईव्हचा फटका निघतोय, लॉंग ऑफला चेंडू मिड ऑफ पार करतोय, चेंडू सर्कल भेटतोय, लॉंग ऑफचा खेळाडू अगदी वेगात पहिल्या प्राथमिक प्रयत्नात चेंडूवरती पोहोचतोय, नियंत्रण ठेवलं जातंय, संरक्षण दिलं जातंय, चेंडूला फेकी ही आशिष मेहरोलच्या दिशेने केली जाते. नाममात्र एकेरी धाव आल्या आल्या सचिन जाधव घेतोय, म्हणजे 2 चेंडूंवरती एकेरी धाव खर्च करत स्वतःचं खातं खोलतोय. तर सांघिक धाव फलक 3 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा. महत्वपूर्ण तिसरा षटक प्रगतीपथावर, 3 चेंडूंचा खेळ हा बाकी. ज्यावेळी फलंदाज शफल होतोय, उजव्या बऱ्याच बाहेर निघतोय, झोहेल नाईक फटका बहुधा डीप लॉंग लेग किंवा डीप फाईन लेगला टोलवायचा होता, मात्र याही वेळी वेग होता, प्रचंड वेगावर स्वार होत गोलंदाजी आशिष मेहरोलची हस्तबंधन केले जात आहेत ते झोहेल नाईकचे. ज्यावेळी फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय, यष्टीरक्षक स्लो पॉइझन द कॅप्टन ऑफ सिंधुदुर्गा गोपाळ भट्टा सर चेंडू खाली येत आहे, झेल टिपला जातोय, सोपेखानी कार्य पूर्ण केलं जात आहे फलंदाजाला बाद करण्याचा व झोहेल नाईकच्या स्वरूपात तब्बल 4था हादरा बसतोय तो जय हनुमान जानवले या क्रिकेट संघाला.
नवीन फलंदाज नितेश राऊळ मॅन फ्रॉम रेडी गावचा खेळाडू या ठिकाणी दाखल होतोय मैदानावरती फलंदाजीसाठी. धष्टपुष्ट बांध्याचा भरीव शरीरयष्टीचा भरभक्कम असा फलंदाज यावेळी मैदानावरती दाखल होतोय. या फलंदाजाच्या बॅटमध्ये क्षमता लांबवरचे षटकार टोलविण्याची ती क्षमता यावेळी सिद्ध करावी लागेल, कारण बघता बघता आतापर्यंत आपल्या सांघिक गोटातील प्राथमिक फलंदाजी असतात 4 फलंदाज बाद होत आहेत. सांघिक धावफलकाचा विचार केला तर 27 धावा धावफलकावरती, तिसरं षटक प्रगतीपथावरती, 5 चेंडूंचा खेळ हा समाप्त. ज्यावेळी गुड लेंथवरती चेंडूचा टप्पा पडल्यानंतर प्रचंड वेगात चेंडू बॅटवरती येतोय. अगदी बॅटच्या मधोमध चेंडू घेतला जातोय नितेश राऊळकडनं. चेंडू लॉंग ऑफला निघतोय व वाईडिश लॉंग ऑफचा खेळाडू त्याचबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू चेंडूवरती पोहोचतायत. तोपर्यंत एकेरी धाबे स्वरूप षटक समाप्त होत आहे तिसरं, म्हणजे 3 षटक 18 चेंडूंचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय. व नाणेफेक पराभूत झाल्यानंतर प्राथमिकता फलंदाजी करताना जय हनुमान जानवले क्रिकेट संघ 4 गड्यांच्या मोबदल्यात पोहोचतोय, तो 28 धावांवर. फ्रॉम वेंगुर्ला नितीन राणे यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज. वैयक्तिक पहिलं डावातील 4थं षटक तो मैदानावरती फेकतोय. ज्यावेळी पहिला चेंडू आखूट टप्प्याचा, त्याच्यावरती शॉर्ट टर्म पुलचा फटका, चेंडू निघतोय तो वाईडिश लॉंगॉन सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी डीजे. सांघिक धावफलक मैदानावरती 34 धावा, म्हणजे पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं जात आहे नितीन राणे या गोलंदाजाचं. चेंडू हाफ ट्रॅकर होता, आडव्या बॅटनं अगदी बॅटच्या मधोमध घेतला जातोय व चाहत्या प्रेक्षक वर्गात सीमारेषेच्या पलीकडे चेंडूचा प्रवास समाप्त होतोय, चेंडूची यात्रा समाप्त होते. म्हणजे पहिल्या चेंडूवरती 4थ्या षटकातील षटकार ठोकला जातोय व त्या षटकारानं स्वतःच्या आगमनाची वर्दी देतोय नितेश राऊळ सारखा एक खेळाडू, बलदंड खेळाडू, निडर खेळाडू. व त्या षटकारानं प्रतिस्पर्धी संघाला धोक्याचे पूर्वसंकेत, धोक्याची अधिसूचना, सावध सतर्क राहण्याचा इशारा देखील दिला जातोय तो स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये. सांघिक धावफलक 34 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात 4थं षटक सुरू होत आहे व दिमाखात षटकारानं स्वागत हे नितीन राणेचं. पंचांच्या ठीक उजव्या बाजूनं नितीन राणे सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड विकेट. या हिवेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, परत एकदा मिनी हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका, यावेळी लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे निघतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार नितेश राऊळच्या बॅटमधून. ज्यावेळी आखूट टप्प्याचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता, म्हणजे प्रारंभीच्या 2 चेंडूंवरती 2 नेत्रदीपक षटकार टोलविले जात आहेत नितेश राऊळकडनं. त्याचं प्रत्युत्तर तिसरा चेंडू निर्धाव फेकत मैदानावरती देतोय तो नितीन राणे. व आपण देखील कच्च्या गुरुचे चेले नाहीत हे ठामपणे सांगतोय तो एका निर्धाव चेंडूच्या साथीनं. या हिवेळी प्रयत्न होता, मोठा फटका टोलविण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. सुमधुर ध्वनी निघतोय, चेंडू षटकारामध्ये परावर्तित होतोय. प्रेक्षक गॅलरीमध्ये म्हणजे चाहत्या प्रेक्षक वर्गात लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे फटका विश्रांती घेतोय तो 6 धावांसाठी. सांघिक धावफलक षटकाराच्या साथीनं वेगात पुढे सरकतंय ते 46 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी नितीन राणेच्या गोलंदाजीवरती 3 षटकार हे टोलविले जात आहेत. यावेळी फुलर लेन पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने जरूर फटका टोलवायचा होता. प्राथमिकता चेंडू बॅटला स्पर्श करतोय, सिली मिळवणला चेंडू राहतोय व स्वतःच्या फॉलोथ्रोमधनं गोलंदाज चेंडूवरती पोहोचतोय, ताबा ठेवतोय.
त्याही पेक्षा फेकी केली जाते. नाममात्र एकेरी धावा होत्या. एकेरी धावेने सांघिक धावफलक मैदानावरती बदलतोय. तो 47 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. बघता बघता चौथ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. नाममात्र शेवटचा चेंडू या चौथ्या षटकाची इतिश्री करणारा असेल तो बाकी. ज्यावेळी फुलर लेन पद्धतीचा चेंडू होता त्याच्यावरती मोठा फटका जरूर टोलवायचा होता. मिस टायमिंग फटका. प्राथमिकता शॉर्ट स्क्वेअर लेगला पार करतोय. चेंडू डीप स्क्वेअर लेग वरती पोहोचतोय व मिड विकेट बाउंड्री लाईन वरनं अनुभवी क्षेत्ररक्षक अर्थातच वैभव जाधव चेंडूवरती पोहोचतोय. चेंडूवरती ताबा ठेवला जातोय. फेकी केली जाते गोपाळ भट्टा सरांच्या दिशेने. तोपर्यंत एकेरी धाव डावकरी आताचा फलंदाज मैदानावरती घेतोय. एकेरी धावे स्वरूप 4 षटक 24 चेंडूंचा खेळ समाप्त. तर सांघिक धाव फलक मैदानावरती पोहोचतोय तो 48 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. डेथ ओव्हर शेवटचं या ठिकाणी षटक अर्थातच स्लॉग ओव्हरचं षटक व ते जबाबदारीचं षटक फेकण्यासाठी ज्या षटकामध्ये 2 फलंदाजांचा कयास असेल, मनसुबा असेल, मनोच्छा असेल, मोठे फटके टोलवायचे, एक उच्चांक धावफलकावरती सजवायचा, तर दुसऱ्या बाजूनं जे इरादे असतील फलंदाजांचे मोठे फटके टोलविण्याचे ते सबसेल पोल ठरवायचे, धावांवरती लगाम लगवायचा. त्याही पेक्षा जमलेली जोडी, रुळलेली जोडी, मुरलेली जोडी फोडायची या इराद्याने गोलंदाज गणेश करंगुटकर सज्ज होतोय. वैयक्तिक पहिल्या डावाची सांगता करणारं शेवटचं अर्थातच 5वं षटक पंचांच्या ठीक उजव्या बाजूनं. ज्यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू त्याच्यावरती ड्राईव्हचा फटका फलंदाजाच्या बॅटमधनं निघतोय. नाममात्र एकेरी धाव सहज मैदानावरती पूर्ण केली जाते. एकेरी धाव घेत सचिन जाधव नॉन स्ट्राईक एंडला सरकतोय. तर ज्याच्या भरीव तोफखान्यातनं आपण चौथ्या षटकामध्ये 3 षटक धावले तो फलंदाज नितेश राऊळ मॅन फ्रॉम रेडी यावेळी मैदानावरती दाखल. एकेरी धावेच्या साथीनं 49 धाबांचा पल्ला आतापर्यंत गाठतोय तो जय हनुमान जानोली हा क्रिकेट संघ 4 गड्यांच्या मोबदल्यात. राहिलेले 5 चेंडू उद्दिष्ट ठरविणारे व यावेळी राहिलेल्या 5 चेंडूंवरती कितपत मोठे फटके फलंदाज नितेश राऊळ टोलवतोय हे पाहणं असेल ते उत्सुकतेचं. ज्यावेळी प्रचंड वेगामध्ये बॅट भिरकावली होती फलंदाज नितेश राऊळने मात्र त्याहीपेक्षा वेगानं चकित केलं जात आहे गणेश करंगुटकरकडनं. वेग आणि प्रचंड वेग आपण त्याच्या गोलंदाजीवरती अनुभवतोय. चेंडू भन्नाट वेगात फेकला जातोय. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी चेंडू प्राथमिकता यष्ट्यांना चकवतोय व थेट यष्टिरक्षक स्लो पॉयझन द कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाळ भट्टा सरांच्या हातामध्ये चेंडू हा स्थिरावतोय. ज्यावेळी फटका फसतोय यष्टिरक्षक गोपाळ भट्टा सर झेलखाली पोहोचताय. साधा सोपा झेल टिपला जातोय व 3 षटकारांच्या साथीनं जे वादळ मैदानावरती गोंगावत होतं नितेश राऊळचं त्या वादळाला पूर्णविराम दिला जातोय तो गोलंदाज गणेश करंगुटकरकडून. ते अजूनही मानगाव गावातील अष्टपैलू खेळाडू सोनू कानडे यावेळी दाखल होतोय. म्हणजे दोन्ही फलंदाज पाहिले तर मानगाव गावातील स्ट्राईकला सोनू कानडे, नॉन स्ट्राईक एंडला सचिन जाधव. म्हणजे या दोहोंमध्ये सुरेख ताळमेळ असेल व त्या सुरेख ताळमेळीच्या अभावाद्वारे राहिलेले 3 चेंडू त्या 3 चेंडूंवरती आक्रमक फलंदाजी ही साकारावी लागेल. सांघिक धावफलकाचा विचार केला तर 49 धावा आतापर्यंत 5 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं प्रगतीपथावरती आतापर्यंत सुरेख हाताळतोय गणेश करंगुटकर. 3 चेंडू फेकतोय, 1 विकेट प्राप्त करतोय व 1 धाव ही खर्च केली जाते. यावेळी फुलर लेन पद्धतीचा चेंडू उजव्याष्टीच्या बऱ्याच बाहेर विद अलॉंग द कार्पेट जमिनीला समांतर परमपवित्र मायभूमीला एकरूप फटका. चेंडू मिड ऑफ सहज पार करतोय. चेंडू सर्कल भेटतोय. लॉंग ऑफ वरती संरक्षण दिलं जात आहे. चौथ्या चेंडूवरती फेकी केली जाते. तोपर्यंत सोनू कानडे
एकेरी धावेच्या साथीनं स्वतःचं खातं खोलतोय तर 50 मैदानावरती गाठली जात आहे. अर्धशतक साजरं होत आहे. ते जय हनुमान जानवली क्रिकेट संघाचं 50 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 2 चेंडू असतील ते मैदानावरती बाकी. ज्यावेळी हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू बराचसा मागे फेकला जातोय, त्याच्यावरती पुलचा फटका टोलविण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय. मोठा फटका टोलविण्याचं स्वप्न अधुरं राहत आहे. 5व्या चेंडूवरती सचिन जाधवचा तब्बल 6वा हादरा धावबादच्या स्वरूपात. सांघिक धावफलक 50 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू मैदानावरती गोलंदाज गणेश कलंगुटकरचा व स्ट्राईकला सोनू कन्नडे, नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने सोनू राणे. ज्यावेळी बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका लॉंग ऑफवरती क्षेत्ररक्षक तैनात. अगदी पहिल्या प्रयत्नात चेंडू उचलतोय. एकेरी धाव घेतली जाते. दुसरी धाव जरूर घ्यायची होती, मात्र तिसऱ्या पंचांची मदत मॅच ऑफिशियल्स या ठिकाणी घेत आहेत. म्हणजे फलंदाज सुखरूप आहे की फलंदाज धावबाद यासाठी तिसऱ्या पंचांची मदत, अर्थात पीसी रूम मध्ये आमचे तिसरे पंच मॅच ऑफिशियल या ठिकाणी खातर जमा करतील व क्षणिक विश्रांतीनंतर थोड्याच वेळात खातर जमा केल्यानंतर आपल्यापर्यंत एक मताने निर्णय हा पोहोचविला जाईल. नॉट आउट. फलंदाज या ठिकाणी सुरक्षित आहे. म्हणजे शेवटच्या चेंडूवरती 2 धावा प्राप्त होत आहेत. 2 धावेच्या साथीनं तब्बल 52 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 6 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे प्राथमिक फलंदाजी करताना जय हनुमान जानवल क्रिकेट संघ हा 30 चेंडू 5 षटकांमध्ये 52 धावांचा पल्ला गाठतोय 6 गड्यांच्या मोबदल्यात. तर डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये 30 चेंडू 5 षटक व त्या 5 षटकांमध्ये 53 धावांचा पाठलाग करावा लागेल तो अवधू स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघाला. मात्र 30 चेंडू 5 षटकांमध्ये 53 धावांचा पाठलाग हा सहजासहजी मैदानावरती केला जातोय की दुसऱ्या बाजूनं जय हनुमान जानवली क्रिकेट संघ या पाठलागापासून रोखतोय अवधू स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघाला. म्हणजे विजयी घोडदौड अमोल कुठच्या संघाची सुरू राहते, तर कुठच्या संघाला पहिला पराभव या सामन्यामध्ये पचवावा लागतोय हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होतोय. कासारडे गावचे सुपुत्र, कासारडे गावचा भारदस्त आवाज सर अमोल कुमार जमदाडे आपल्यासोबत जोडले जातील. तोपर्यंत मी मराठी समालोचक सागर कदम काही काळ काही वेळ आपली रजा घेतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज बदलतोय. आवाज असेल मॅन फ्रॉम कासारडे सर अमोल कुमार जमदाडे. तोपर्यंत ऐकूया डीजेचं एक सुमधुर संगीत. यस डीजे. धन्यवाद सागर. उपस्थित क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री कक्षामधून पुन्हा एकदा मी समालोचक अमोल जमदाडे आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत गावडेवाडी प्रीमियर लीग 2025मधील आजच्या तिसऱ्या रात्रीतील चौथ्या लढतीत मनापासून स्वागत करत जाऊयात मॅचकडे. अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमने नाणेफेकी जिंकत प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि जय हनुमान जानवली क्रिकेट टीमने प्रथमतः बॅटिंग करत असताना निर्धारित 5 षटकांमध्ये 52 धावा फलकावरती लावलेत. 53 धावांचं लक्ष दिलंय.
अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम समोर 53 धावांचं लक्ष्य आहे. 30 चेंडू आणि 53 धावा विजयासाठी बनवायचे आहेत. मालिकेचा विचार केला तर दोन संघ आतापर्यंत या मालिकेत एक सामना जिंकलेत. त्यामुळे हा सामना जिंकत सेफ झोनमध्ये जायचं आहे. पराभव असणाऱ्या संघाला, पराभूत होणाऱ्या संघाला एक संधी नक्की मिळणार आहे. मात्र त्या संधीकडे जायचं की या संधीचं सोनं करायचं याची निश्चिती आता होईल. अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम अवधूत तळगावकर यांच्या मालकीचा संघ आहे. जय हनुमान जानवली क्रिकेट टीम रंजनजी राणे यांच्या मालकीचा संघ आहे. ज्या स्पर्धेची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते ती क्रिकेट टुर्नामेंट 1-1.5 महिना प्रचंड मेहनत घेत गावडीवाडीच्या स्पर्धा कमिटीच्या सगळ्या सदस्यांनी अथक परिश्रम मेहनत घेतली आहे. आपल्या गावचं नाव, आपल्या वाडीचं नाव, आपल्या समाजाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचावं हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवत अतिशय कठोर परिश्रमामधून उभी केलेली ही टुर्नामेंट आपण पाहतो आहोत. या स्पर्धेचे साक्षीदार होण्यासाठी तो विलक्षण सोहळा ध्यानी मनी आणि हृदय साठवण्यासाठी क्रीडा रसिकांची विशेष गर्दी पहिल्या दिवसापासून, पहिल्या रात्रीपासून पाहायला मिळते. यूट्यूबच्या माध्यमातून जे क्रिकेटचे जाणकार प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत, आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि प्रत्यक्ष मैदानावरती देखील प्रेक्षकांची विशेष गर्दी, त्या प्रेक्षकांचं देखील मनापासून आपण स्वागत करूया. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. गोपाल बट्टा आणि त्याच्या साथीला आशिष मेहरुल ही सलामीची जोडी मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमच्या माध्यमातून व्यक्तिगत कुड्यातलं पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झाले आहेत. प्रथमेश राठोड सोलापूर गावचा, सोलापूर जिल्ह्याचा हा सितारा गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. चांगला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे सर्कलमध्ये, बॉलला स्टॉप केलंय. एक धाव इथे मिळेल. एकेरी धावेने गोपाल बट्टा कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग, अनेक वर्ष जवळपास 20 ते 25 वर्ष क्रिकेटची कारकीर्द ज्या खेळाडूची सिंधुदुर्ग जिल्ह्याने पाहिली, महाराष्ट्राने पाहिली, असा अनुभवी खेळाडू मिस्टर गोपाल बट्टा. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो आहोत. स्ट्रायकिंग एंडला आयकॉन खेळाडू आशिष मेहरुल. अपील केले. आशिष मेहरुलच्या विकेटची अहमियत माहिती आहे. लेग बायचं सिग्नल पंच निकळवलंय. जीवनदान तर नक्की मिळालं असंच म्हणावं लागेल आशिषला, कारण डोक्याची घंटा जरूर वाजली होती. मनामध्ये नक्कीच प्रश्न आला असेल आशिषच्या. आणि त्या दरम्यान लेग बायच्या एका धावेने टीमची धावसंख्या पुढे जाते. 2 धावा फलकावरती आहेत. पाठलाग करायचं या मॅचमध्ये 53 धावांचा पाठलाग करताना, स्वप्नांचा पाठलाग करताना किंमत नक्की मोजावी लागते. चांगला बॉल समोर खेळलाय. रक्षात्मक पद्धतीचा फटका, कारण समोर आयकॉन खेळाडू आहे, त्याच्याकडे प्रदीर्घ अनुभव आणि दोन्ही अनुभवी खेळाडूंमधली चुरस पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर झालेत. आशिष मेहरुल मुंबईच्या मायानगरीमधून आलेत. स्ट्रायकिंग एंडला तयार. संदीप मिस्त्री मित्रमंडळ क्रेझी बॉयज टुर्नामेंट ज्या खेळाडूच्या भोवती फिरताना पाहायला मिळाली आणि ज्या खेळाडूने आपली एक वेगळी छाप त्या स्पर्धेमध्ये सोडली, मालिकावीराचा किताब ज्याने पटकवला, यूट्यूबच्या माध्यमातून ज्याचा खेळ आपण पाहतो, आशिष मेहरुल स्ट्राईकला तयार. धीम्या गतीचा बॉल, वेट अँड वॉच, थांबला, त्यानंतर येऊ दिलं, त्यानंतर ड्राईव्ह केलंय बॉलला. चेंडूची फेकी झाली आहे खराब. बॅकअप खूप दूर आहे आणि बघता बघता 2 धावांची लहर देखील पाहायला मिळते. प्रत्येक धाव इथे लाख मोलाची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 1 धाव एक्स्ट्राची बहाल केली आहे. क्षेत्ररक्षण तर खूप चांगलं केलं गेलं, मात्र फेकी थोडीशी खराब होती. दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या पुढे जाते. फलकावरती 5 धावा लागलेत. स्ट्राईकला आशिष येईल. नॉन स्ट्रायकिंग येईल गोपाल. प्रथमेश राठोडचा आउटपिच बॉल, स्टेट ड्राईव्ह केलंय, बॉलला फॉलो थ्रू मध्ये थांबवलंय आणि राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विराट कोहलीची
आठवण करून देणारा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहण्याचं भाग्य आमच्यापासून हिरावून घेतलंय गोलंदाज प्रथमेश राठोडने. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एकंदरीत चांगलं क्रिकेट या टुर्नामेंटच्या माध्यमातून आपण पाहतो. टीमची धावसंख्या फलकावरती 5. अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम पाठलाग करते. 53 धावांचा ऑन साईडला डीपमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. बूंद बूंद से सागर बनता है. इक्के दुक्के से काम चलाने की कोशिश. एकेरी दुहेरी धावांनी धाव फलक हलता ठेवायचा आहे आणि गोलंदाजाचा कमजोर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावा ही रणनीती आहे. षटक क्रमांक 1 चा काही संपलाय. 5 षटकांच्या लढतीमधील डावाच्या दुसऱ्या सत्रातलं पहिलं षटक प्रथमेश राठोडचं संपलं आणि या षटकात त्याने खर्च केलेत 6 धावा. विजयासाठी 53 धावांचं लक्ष्य आहे. त्यामुळे येणाऱ्या 24 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी 47 धावांची गरज आहे अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमला. सुंदर असा आपण ड्रोनचा व्ह्यू पाहतो आहोत मेगा स्क्रीनवरती. प्रेक्षक मात्र खुश झाले असतील हा व्ह्यू पाहून. ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली छबी या मैदानाची, ज्याचे रील्स तुम्हाला पाहायला मिळतील. 6 धावा फलकावरती आहेत. सहा धावा फलकावरती आहेत. विजयासाठी 24 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. आपण मेगा स्क्रीनवरती पाहतो तर प्रेक्षकांची गर्दी विशेष. अच्छा, तिसऱ्या रात्रीत प्रेक्षक दाखल झालेत. महिला कक्ष देखील आहे. त्याच पद्धतीने पुरुष मंडळी नोकरी धंदा व्यवसाय सांभाळत क्रिकेट या खेळाने आपल्या सगळ्यांनाच वेळ लावलाय. डोक्यावरती किती टेन्शन असलं तरी विसरायला भाग पाडतं ते आहे क्रिकेट. कमी वेळेमध्ये निर्णय घ्यायला भाग पाडतं ते आहे क्रिकेट. दुःख विसरायला भाग पाडतं ते आहे क्रिकेट. आनंदात जल्लोष करायला लावतं ते आहे क्रिकेट. आणि पराभूत झाल्यानंतर दुःख पचवायला शिकवतं ते आहे क्रिकेट. क्रिकेट या खेळाने आपल्या सगळ्यांनाच प्रभावित केलंय. टेन्शनवरची मात्रा म्हणजे आहे क्रिकेट. 24 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी 47 धावांची गरज आहे. तोडफोडवाली फलंदाजी करावी लागेल. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले निवडला गेलाय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती सोहेल शेख त्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. छोटा पॅकेज बडा धमाका. हाईट छोटी फाईट बहुत बडी. ऑफसाईडला ड्राईव्ह केला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. बॉलला स्टॉप केलंय. आशिषचा संघर्ष हा स्ट्रगलिंग कालावधी आहे. क्रिकेट असो किंवा जीवन. विश्वास नांगरे पाटील यांचं एक सुंदर वाक्य आपल्याला आठवतं. शांततेच्या कालावधीमध्ये जर मेहनत घेतलात तर युद्धाच्या कालावधीमध्ये खूप कमी रक्त सांडावं लागतं. हा शांततेचा कालावधी आहे आणि याच कालावधीमध्ये तुम्हाला मेहनत करायची आहे. आशिषने आपली बॅट बदलण्याचा निर्णय घेतलाय. खेळ बदलेल का हे पाहावं लागणार आहे. 23 चेंडू विजयासाठी 47 धावांची गरज. जय हनुमान जाणवली क्रिकेट टीमला आशिष मेरुलच्या विकेटची गरज आणि अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमला आशिषने शेवटपर्यंत थांबण्याची गरज. गरज आणि गरज. मोठा पटका टोलवायचा आहे. पटका मिस टाइम झालाय. मेगा स्क्रीनवरती आपल्याला मकरंद पाहायला मिळत आहेत पॉइंटला. एकच धाव इथे मिळणारा आणि धावसंख्या बदलते आहे 7. टीमची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 7. विजयासाठी 53 धावांचं लक्ष्य आहे. स्वप्न मोफत पाहिली जातात मात्र त्या स्वप्नांचा पाठलाग करताना किंमत मोजाव्या लागतात. आता मात्र विजयाचं स्वप्न दोन्ही संघांनी बाळगलंय. या स्वप्नांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. स्ट्राईकला मिस्टर गोपाल भट्टा, कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग म्हणून एक वेगळी ओळख. पॉवर प्लेचा स्पेशलिस्ट खेळाडू. ओहो हो हो ते सरार भन्नाट वेगात सुसाट वेगाने बॉल. सोहेलची हाईट आणि ताकद पाहिली तर अंदाज येत नाही इतक्या वेगात बॉल येईल योगेश. मात्र काय भन्नाट गोलंदाजी आहे. स्ट्रायकिंग यांच्या बॅटरला बीट केलंय. रिव्हर्सचा प्रयत्न इथे केलाय. सरळ बॅटने धावा येत नाहीयेत. बॅट आडवी करण्याचा प्रयत्न गोपालने केला आणि याही वेळेला डॉट बॉल.
गोपाल भट्टा आणि सोहेल शेख अनेक टुर्नामेंट एका संघातून देखील खेळलेत, त्यामुळे कच्चे दुवे माहिती आहेत, बलस्थान माहिती आहे, कमजोर बाजू माहिती आहे आणि ताकदवर बाजू देखील माहिती आहे. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडूंचा हा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर झालेत. आमने सामने आले दोन्ही खेळाडू. सोहेल तयार, स्ट्राईकला गोपाल. फुलटॉस चेंडू बॅटवरती घेतलाय, पुन्हा एकदा बॉलला स्टॉप केलंय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एकरी धावेने सांघिक धावसंख्या बराच कालावधीनंतर पुढे गेली आहे 8 वरती. 1 षटक आणि या षटकातील 5 चेंडू, 1 षटक आणि 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 53 धावांचा पाठलाग करत असताना फक्त 8 धावा आहेत. आता मात्र गाडीला एक्सेलेट करण्यापासून पर्याय नाहीये. आशिषचा प्रयत्न निरंतर चालू आहे, मात्र दुसऱ्या बाजूने कडवट बेधडक गोलंदाजी होते. सामन्यामध्ये चुरस निर्माण झाली आहे. बघता बघता 2 षटकांचा खेळ संपलाय. जय हनुमान जानवले क्रिकेट टीमने 53 धावांचं दिलेले लक्ष आता मात्र अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमला थोडंसं डोईजड होताना पाहायला मिळतंय. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी 44 धावांची गरज आहे. 18 चेंडू 44 धावा. कोल्हापूर परिसरामध्ये गेलात तर एक आवाज नक्की कानावरती येतो, काय करतोयस रे भावा, आवश्यक आहे धावा. 18 चेंडू 44 धावा बनवावे लागतील. जिंकण्याची जिद्द मनामध्ये असेल तर येणारे प्रत्येक अडथळे आपल्याला दूर करता येतात. डोंगरामधून निघणारी नदी वाटेत कोणालाच विचारत नाही समुद्र किती दूर आहे. वाटेत येणाऱ्या प्रत्येक गोष्टी ती आपल्या सोबत घेऊन जाते. विचार करू नका समोर कोण गोलंदाज आहे, विचार करू नका समोर कोण फलंदाज आहे. तुमच्या मधलं सर्वोच्च तुम्हाला इथे द्यायचं आहे, सर्वस्व पणाला लावायचं आहे. 18 चेंडूंचा खेळ आहे, 44 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रथमेश राठोड व्यक्तिगत दुसऱ्या षटकात, संघाच्या तिसऱ्या षटकात आपण पाहतो. फुलटॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आशिष मेरुलचा स्ट्रगलिंग कालावधी संपत नाहीये. गोपाल भट्टाची बॅट शांत आहे. वादळापूर्वीची शांतता पाहावीला मिळते का प्रेक्षकांना, याची चर्चा प्रेक्षकांमध्ये चालली आहे. मात्र समोरून कडवट गोलंदाजी आहे. दोन्ही फलंदाजांच्या आक्रमकतेला आवर घालणारी गोलंदाजी प्रथमेश राठोड आणि सोहेल शेख यांच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. 17 चेंडूंचा खेळ आहे, 43 धावांची गरज आहे. आजारी माणसाला सलाईंची आवश्यकता असते, त्याच पद्धतीने अवधूत स्पोर्ट कणकवलीला धावांची गरज आहे. फुलटॉस कव्हर्सला आली आहे विकेट. गोपाल भट्टाचा खेळ इथे संपलाय. कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमला. येणाऱ्या 22 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय आणि 22 चेंडूमध्ये विजयासाठी अजून 43 धावा बनवावे लागणार अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमला. राकेश सारंग स्ट्राईकला तयार होतील. गोलंदाजी ट्रॅकवरती आयकॉन खेळाडू प्रथमेश राठोड ज्यांनी गोपाल भट्टा यांना आउट केलंय. 2 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली आहे. षटक क्रमांक 3चा खेळ चालू आहे. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय, स्विंग अँड मिस. बॅटला चुकवला, ऑफ थिकला हवा घालत बॉल यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये आलाय. डॉट बॉल घेतलाय, टिंब चेंडू आहे. आमच्या गुणतालिकेमध्ये स्कोर बुक मध्ये टिंब चेंडू लिहिला गेलाय. अवयमध्ये खेळण्याचा प्रयत्न, स्वतः यष्टीरक्षक सोहेल चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, मात्र चेंडू अवयकापासून थोडासा दूर राहिलाय.
एकच धाव इथे मिळणार. आशिष मेरुलचा पलटवार होईल का? आशिषचा कारनामा इथे चालेल का? आशिष कडून आशा नक्की असतील अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमला. मात्र दुसऱ्या बाजूने जय हनुमान जानवली क्रिकेट टीमचे जे गोलंदाज आहे त्यांचा कडवट मारा आहे, तिखट मारा आहे. बेंबी साल गोलंदाजी होती, लाजवाब गोलंदाजी आहे. एका प्लॅनिंगने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात जय हनुमान जानवली क्रिकेट टीमचे खेळाडू. सातत्याने समीकरण बदलत चालले. टीमची धावसंख्या फलकावरती आहे 11. बॅटची कडा, फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक आहे. फेकी झाली आहे स्टँडवरती आणि ज्या ज्या वेळेला डायरेक्ट हिट होते त्या वेळेला काही ना काहीतरी घडतं. या वेळेला काय घडणार मैदानाच्या आतमध्ये? थोडेसे लेझी धावताना पाहायला मिळाले राकेश सारंग, ज्याने आपली विकेट बहाल केली. आ बैल मुझे मार वाली कामगिरी आहे. विकेट फेकली आहे आणि आउट होताना पाहायला मिळतात. रनआउटची विकेट, कोणत्याही खेळाडूला रनआउट होणं कधीच पसंत नसतं आणि आल्या आल्या राकेश सारंग रनआउट झालेत. धक्का दुसरा मिळालाय बॅटिंग करणाऱ्या अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमला. टीमची धावसंख्या फलकावरती फक्त 11. नवीन फलंदाज गौरव सडेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गौरव सडेकर स्ट्राईकला तयार. समोर आहे आयकॉन खेळाडू प्रथमेश राठोड. हाफ ट्रॅकर, जबरदस्त बॉल डिलिव्हर्ड केलाय. परफेक्ट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते प्रथमेश राठोड यांच्या माध्यमातून. डॉट बॉल घेतलाय. समीकरण आता मात्र वाढत चाललंय. षटक क्रमांक 3चा खेळ देखील संपलाय. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 11. येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ आहे आणि 42 धावांची गरज आहे. अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम समोर कडवं आव्हान आहे. 12 चेंडू आणि 42 धावा. सचिन जाधव ज्यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. गावडेवाडी प्रीमियर लीग 2025चा आपण आनंद घेतो आहोत पहिल्या पर्वामध्ये. पहिलं पर्व यातच आलं सर्व आणि हे पहिलं पर्व सगळ्यांच्या लक्षात राहणार. लेग स्टिक वरती वाईट बॉलची घोषणा पंचांनी केली. अतिरिक्त धाव वाढते आणि अतिरिक्त धावांनी सांघिक धावसंख्या पुढे जाईल 12 धावा. 3 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय. फक्त 12 धावा आहेत. स्ट्रगलिंग कालावधी संपत नाहीये. षटकार चौकार येत नाहीयेत आणि त्याची प्रतीक्षा प्रेक्षक करतायत कधी मोठे फटके येणार. और पिच बॉल आणि त्याला पाठवलंय सीमारेखा पार. पहिला केलाय पलटवार आशिष मेरूरचा दमदार षटकार. धावसंख्या पुढे जाते फलकावरती 18 धावा. विजयासाठी अजून 35 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 35 धावा. आशिष तयार. यावेळेला टप्प्याचा बॉल आणि त्याला केले पुल. बॉल झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुल आशिषने ठोकलाय. अजून एक दमदार षटकार. कहाणी में ट्विस्ट आया है. सामना संपलेला नाहीये कारण जोपर्यंत आशिष मेरूल मैदानामध्ये आहे तोपर्यंत जिंकण्याची आशा अवधूत स्पोर्ट क्रिकेट टीमकडे कायम आहे.
टीमची धावसंख्या फलकावरती लागली आहे 24. विजयासाठी अजून 29 ची गरज आहे. 10 चेंडू 29 धावा. महागड षटक सचिन जाधव यांच्या माध्यमातून 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 13 धावा त्यांनी खर्च केलेत आणि याला प्रमुख कारण ठरलंय आशिषचे 2 षटकार. षटकारांची हॅट्रिक होईल का 9वी ते आपल्याला पाहावं लागेल. चांगला फटका बॉटमहँडचा केलाय वापर आणि चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला आलाय. शानदार चौकार आशिष मेरुले. जबरदस्त फटका. अठ्ठावीस धावा फलकावरती असताना 25 ची गरज. आशिषचा फटका फसलाय. चेंडू सोबत क्षेत्ररक्षकाचा जमलाय मेळ. मैदानावरती आशिष मेहरुलचा संपलाय खेळ. नवीन फलंदाज पप्पन साळगावकर मॅन फ्रॉम अरोंदा मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पप्पांकडे देखील क्षमता आहे. क्षमता सिद्ध करावी लागणार आहे. तुमच्या क्षमतेची परीक्षा घेणारी ही टुर्नामेंट आहे. तुमच्या योग्यतेची चाचपणी घेणारी ही स्पर्धा आहे. समीकरण जर आपण पाहिलं तर विजयासाठी अजून 25 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 25 धावा हे समीकरण. पप्पनसाठी और पिच पद्धतीचा बॉल अपील केलं गेलं आणि त्या दरम्यान डॉट बॉल घेतलाय. 7 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 25 ची गरज. येणाऱ्या चेंडूवरती जरी एक मोठा फटका आला तरी सामना शेवटपर्यंत राहू शकतो आणि ते काम करावं लागेल पप्पनला. मात्र समोरून खराब गोलंदाजी नंतर एक चांगली गोलंदाजी होती आहे सचिन जाधव यांच्या माध्यमातून. और पिच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पॉइंटला बॉल. एकच धाव इथे मिळणार आणि विजयासाठी 6 चेंडू 24 धावा हे समीकरण अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम समोर राहणार. चला सामना थोडा फास्ट घ्यायचा आहे. जय हनुमान जाणवली क्रिकेट टीम त्यांच्या विरोधामध्ये अवधूत स्पोर्ट कणकवली अशी ग्रंथिका जुळली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवरती मकरंद सावंत यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. सहा चेंडू आणि 24 धावा हे समीकरण. स्वप्नीलजी चिंदरकर आणि इतर सर्व सहकारी यांच्या माध्यमातून अतिशय रंगतदार अशी ही क्रिकेट टुर्नामेंट. जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न सत्यात उतरवत असतानाच सगळ्या सहकाऱ्यांनी दिलेली साथ, दिलेली दाद, केलेली प्रत्येक कामं, लहान मोठ्या व्यक्तीने आपल्या गावाच्या नावासाठी या टुर्नामेंटच्या नावासाठी घेतलेले परिश्रम आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटवरती असणारं प्रेम या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून मी समालोचक अमोल जमदाडे आपलं मनापासून स्वागत करतो. वाईट बॉलची घोषणा पंचांनी केली आहे. समीकरण पुन्हा एकदा बदलणार. 6 चेंडू 23 धावा. मकरंद सावंत यांची गोलंदाजी सुरुवात खराब झाली आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार. पप्पन ज्यांच्याकडे मोठ्या फटक्यांची क्षमता मात्र सिद्ध करावी लागेल. वेळ खूप कमी आहे. और पिच बॉल त्यावरती केले आक्रमण. चेंडूला पाठवलंय सीमारेखा पार. बॉल नाही थांबणार मैदानात. बॉलला पाठवलंय प्रेक्षक गॅलरीमध्ये. येईल हा षटकार पप्पन साळगावकरच्या बॅटमधून.
आणि 17 धावांची गरज आहे. टीमची धावसंख्या 36. चालू असणारा सामना अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम 53 धावांचा पाठलाग करते जय हनुमान जानवली क्रिकेट टीमच्या विरोधात. थोडंसं प्रेशर वाढवलंय. मकरंद सावंत यांच्यावरती अटॅकिंग फटका पाहायला मिळालाय. मात्र यॉर्करचे स्पेशलिस्ट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यामुळे स्लॉक ओव्हरचं षटक त्यांच्या हातामध्ये दिलंय. मात्र पप्पन साळगावकरने आपल्या संघाची गरज ओळखली आहे. मेरिट के साथ बल्लेबाजी करते हुए संघाची गरज काय आहे? 5 चेंडू 17. याही वेळेला ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू ऑन साईडला काऊ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक डाव्या हाताने बॉलला स्टॉप केलंय. फेकी देखील केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. जबरदस्त आहे हा खेळाडू. एकेरी धावेने समीकरण पुन्हा एकदा बदलेलं. येणाऱ्या 4 चेंडूत 16 धावांची गरज अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमला. पलटवार करावा लागेल, हल्ला करावा लागेल. गाडी टॉप गिअरमध्ये टाकत गाडीला एक्सलेट करावं लागेल. क्रिकेटचा खेळ असा आहे जो तुम्हाला प्रत्येक वेळी स्ट्रॅटर्जी बदलायला भाग पाडतो. 4 चेंडू 16 धावांची गरज आहे. क्रिकेट का खेल अगर जंगल है, जीतना है तो युद्ध अनिवार्य है. तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. सहजासहजी तुम्हाला विजय मिळणार नाहीये. सामने वाले टीम के जेब में हाथ डालकर आपको जीत को खींच कर लाना है. चांगला खेळ करावा लागेल. आपल्यामधलं बेस्ट काय आहे याचा शोध घ्यावा लागेल. 4 चेंडू 16 ची गरज. ओ हो गिलिया बिखेर दी. चारों खाने चीत कर दिया. यॉर्करचा स्पेशलिस्ट म्हणून माझी का ओळख आहे याची प्रचिती अप्रतिम चेंडूने दाखवून दिली आहे. दांडी वाकवली आहे. दांडी 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 गुल केली आहे. मकरंद सावंतच्या खात्यामध्ये आली आहे विकेट आणि फलंदाजाला परतावं लागेल. तंबूच्या असलेला फलंदाज गौरव सडेकर आउट. हॅलो चेक. हॅलो मुख्य व्यासपीठावरती कणकवली भाजपा उपतालुका प्रमुख आदरणीय संदीपजी सावंत प्रसिद्ध उद्योजक यांचं आगमन होत आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. साहेब आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा. आप जियो हजारों साल और साल के दिन हो 50,000. आणि शुभेच्छा देतील वाढदिवसाच्या निमित्ताने या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय स्वप्नीलजी चिंदरकर. कॉम्बॉक्स. दीपू गिरप नवीन फलंदाज. 3 चेंडू 16 धावा. सामना अजून जिवंत आहे. सामना संपलेला नाहीये. 3 चेंडू मध्ये 3 षटकार येऊ शकतात किंवा 2 षटकार आणि 1 चौकार देखील येऊ शकतो. त्यामुळे सामना अजून आहे. जिंकावं लागेल. 3 चेंडूंचा खेळ आहे. 16 धावांची गरज आहे. स्ट्राईकला नवीन फलंदाज दीपू गिरप. मकरंद सावंत ज्याने विकेट मिळवली आहे. आत्मविश्वास त्यांचा वाढलाय. बॅटची आतली किनार रुबी कट पाहायला मिळते. एकच धाव इथे मिळते आणि जय हनुमान जानवले क्रिकेट टीमच्या खेम्यामध्ये जल्लोष पाहायला मिळतोय. एक नवचैतन्याचं वातावरण पाहायला मिळतंय कारण सामन्याचं अर्ध अधिक चित्र स्पष्ट झालंय. पराभूत संघाला 1 संधी नक्की मिळणार. 2 चेंडूंचा खेळ आहे आणि 15 धावांची गरज आहे. 2 चेंडू 15 धावा. गावडेवाडी प्रीमियर लीग शानदार आयोजन. न भूतो न भविष्य अशा पद्धतीचं आयोजन आणि खास करून बनवलेलं जे मैदान आहे त्यासाठी घेतलेली मेहनत आहे त्यासाठी सगळ्याच मान्यवरांनी कौतुक केलंय. कौतुकाची थाप दिली आहे. और पिच बॉल समोरच्या दिशेने खेळण्यात झेल सोडलाय. 1 चेंडूचा खेळ आहे. विजयासाठी 14 धावांची गरज आहे. आता मात्र सामना अगदी हातामध्ये आलाय. जय हनुमान जानवली क्रिकेट टीमच्या अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम पराभवाकडे लोटते. पायामध्ये टाकलाय बॉल. यॉर्कर लेनचा बॉल. उत्तर नाही स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरकडे. सामना जिंकलाय अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमच्या विरोधात. जय हनुमान जानवली क्रिकेट टीमने हा सामना जिंकलाय. अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमचा पराभव केलाय आणि यानंतरचा पुढचा सामना लगेचच आम्ही तुमच्या समोर घेऊन येतो आहोत. अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये